हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर मी आहे आता अक्कलकोटमध्ये. मस्त अंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालो होतो, कारण की मला जायचं होतं दर्शनासाठी स्वामींच्या. मग आपल्या बॅगा-बिगा सगळ्या आपल्या गाडीमध्ये टाकल्या आणि मस्तपैकी आम्ही सगळेच जण निघालो होतो दर्शनाला. मी जिथे नेहमी राहतो अक्कलकोटमध्ये, ते या मंदिरापासून काहीतरी 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. मग मस्तपैकी लूक दिला आणि आज भयानक गर्दी होती. ट्रॅफिक-बिफिक सगळं जाम होतं. इतकी गर्दी होती ना, काय विचारायलाच नको. कारण की वीकेंड पण होता आणि खूप लोकं लांब-लांबनं येतात. काहीतरी स्वामींवरती श्रद्धा असेल म्हणूनच. स्वामींची भेट कधीच योगायोगाने होत नाही. स्वामींची भेट त्यांच्या इच्छेनेच होते. जर अक्कलकोटला जायचं असेल ना, तुमच्याकडे पैसे नसेल तरी चालेल. फक्त श्रद्धा असेल आणि स्वामींनी बोलवलं ना, की तुम्ही जाणार म्हणजे जाणार, कसेही जाणार. गर्दी इतकी होती ना, की मनात शंका होती, दर्शन होतंय की नाही व्यवस्थित आज. मग मस्तपैकी आम्ही निघालो आणि आम्ही मेन गाभाऱ्याच्या तिथे आलो. इथे आल्यानंतर इतकं मन भरून येतं ना, की पार विचारूच नका. इतकं सुंदर वातावरण. तुम्ही गर्दी तर बघा किती होती. भयानक गर्दी होती, भयानक. मग मस्तपैकी दर्शन इतकं सुंदर झालं माझं, की मी 5 ते 10 मिनिटं नुसतं स्वामींच्या डोळ्यात डोळे घालूनच पाहत होतो. इतकं सुंदर दर्शन झालं. मग छान असं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. हे फोटो फ्रेम वगैरे हा माहोल फक्त अक्कलकोटमध्येच बघायला मिळतो, म्हणून हा शूट केला. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही ही मूर्ती घेतली होती आणि ह्या मूर्तीला पण स्वामींची भेट करून गाभाऱ्यातून आणली. मग मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे केला. इकडे आल्यानंतर त्यांच्या स्टाईलमधला डोसा खायला आम्ही कधीच विसरत नाही. मग हे खाऊन झाल्यानंतर आम्ही ह्या मूर्तीपाशी शूटला गेलो. मग आमचं दर्शन ओव्हरऑल सगळं सुंदर झालं होतं. तर व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कधी अक्कलकोटला आलात तर नक्की मनापासून दर्शन घ्या आणि स्वामींचे सेवेकरी व्हा. बाय बाय, सी यू. म्हणालो होतो की नाही तुला, माझ्या सोबत नाही तर माझ्या मागे मागे, पण तू इथे येणार हे नक्की.